नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्हाला थायलंडला यायचं आहे फिरायला आणि तुम्ही ही जागा मिस केली तर मित्रांनो तुम्ही स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. तर ही मित्रांनो पटायामध्ये एक जागा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप सुंदर पद्धतीचे जे काही क्षणचित्र आहेत ही पाहायला मिळतात. या ठिकाणी मित्रांनो एवढं भयानक आर्टिफिशियल पद्धतीनं जंगल बनवलेलं आहे आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीच्या वस्तू वगैरे लावलेल्या आहेत. आता हे कॅक्टस हे जिवंत आहेत, म्हणजे हे झाडं आहेत, परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर एवढं सुंदर पद्धतीचं बांधकाम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे बाग आहे, बागेमध्ये देवी देवता आहेत, त्यानंतर डायनासोरांचं अशा पद्धतीचं त्यांनी एक गाव उभा केलेला आहे की तुम्ही पाहून एकदमच खुश होऊन जाताल. तुमचं जे काही थायलंडला आल्याच्या नंतर 1,00,000 रुपये खर्च झालेले आहेत हे तुमचे पूर्णला पूर्ण वसूल झाले असं फील तुम्हाला त्या ठिकाणी येतं. तर मित्रांनो पाहू शकता कशा पद्धतीची बाग आहे. आणि जर अशी बाग तुम्ही पाहिली आणि याची देही याची डोळा जर असला कार्यक्रम आपण पाहिला तर आपण जे काही थायलंडला आलो त्याचं साफल्य झालं असं म्हणता येतं. असली जबरदस्त पद्धतीची हिल आहे आणि त्या पूर्ण हिलवर अशा पद्धतीनं टुरिझम पॉइंट बनवलेला आहे थायलंड वाल्यांनी. तर पाहताच क्षणी डोळ्यामध्ये भावतो अशा पद्धतीचं मित्रांनो या ठिकाणी काही पक्षी, पशु, त्यानंतर मासे वगैरे जे आहेत ते त्यांनी कोरलेले आहेत. इथं गौतम बुद्धांच्या इतक्या जास्त मूर्त्या पाहायला मिळाल्या की आपल्या भारतात सुद्धा इतक्या मूर्त्या नसतील, किंवा मग अशा पद्धतीचं भारतात मला वाटत नाही एखादं टुरिस्ट पॉईंट असेल. तर एवढं सुंदर पद्धतीचं यांनी या ठिकाणी बांधकाम केलेलं होतं. खूप मोठे मोठे आवाढव्य पद्धतीचे डायनासोर तर होतेच, त्यानंतर फॉरेनर तर त्या ठिकाणी मित्रांनो खूप जास्त आलेले होते, जे की इतकं क्लीन आणि जबरदस्त पद्धतीचं एन्व्हायरमेंट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याचा इम्पॅक्ट म्हणूनच मित्रांनो मला अल्कारेजचा शो त्या ठिकाणी होता. तो शो अर्धा संपेपर्यंत मला तो शो पाहायला जाता आला नाही. एवढ्या पद्धतीने मी इन्व्हॉल्व होऊन या ठिकाणी व्हिडिओ घेत होतो. जर तुम्हाला पण असाच जर निसर्गाचा छंद असेल तर तुम्ही ह्या हिलवर गेल्याच्या नंतर तुम्ही कधीही बोर होणार नाहीत अशा पद्धतीचं ही हिल आहे. आणि मित्रांनो पटायामध्ये ही हिल आहे आणि अरे बापरे काय म्हणजे मित्रांनो तुम्हाला बसल्या बसल्या निसर्ग सौंदर्याबद्दल त्याच्यासाठी काय शब्द वापरावेत आणि व्हिडिओ तुम्हाला किती भावते आणि कशा पद्धतीची रचना तुम्हाला कचरा वगैरे वाटते दिसत मला नाही. समजत एकदम नाही. सुंदर परंतु पद्धतीने. ज्यावेळेस तुम्ही इथं पोहोचताल आणि इथून हे जे निसर्ग सौंदर्य आहे हे समोरासमोर बघताल त्यावेळेस मात्र मित्रांनो तुम्ही आणि या ठिकाणी अवाक मित्रांनो होऊन फक्त मासे बघतच आपल्याला राहताल. पाहायला मिळाले. डोळे तुमचे विस्फारून जातील याची मात्र मी गॅरंटी घेऊन सांगतो तुम्हाला. मित्रांनो सुंदर पद्धतीचं या ठिकाणी ते मासे, झाडं, ड्रॅगन, याक, वनगाय, वाघ, झेब्रा, एक ना एक जे काही पृथ्वी तलावर प्राणी आहेत ते संपूर्ण त्यांनी त्या ठिकाणी आकारलेले आहेत. तर तुमचं फॅमिली प्लॅनिंग असेल आणि तुमचे लहान मुलं वगैरे जर तुमच्या ट्रिपला सोबत असतील तर त्यांच्यासाठी तर हा स्वर्गच आहे असं म्हणता येईल. आणि तुम्ही जर तुमच्या वाईफ सोबत आलेला असाल तर तुम्हाला बसून त्या ठिकाणी आमच्या इथं चांगला शो तर तुम्हाला उठू वाटणार नाही आणि निवांत मेडिटेशन जर करायचं असेल टीव्हीवर बघता येईल तर त्याही पद्धतीने तुम्ही तिथं करू शकता. 100 एकरच्या मित्रांनो जास्त कॅक्टस असा हा परिसर उभारलेला आहे मित्रांनो. आणि तिथं गेल्याच्या नंतरच तिथलं जे निसर्ग सौंदर्य आहे हे आपल्याला आपल्या अनुभवता येतं. भारतानं आदर्श घ्यायला पाहिजे. आता मेडिटेशन जर आपण बुद्धांचा या म्हटलं ठिकाणी मित्रांनो तर आपल्याला बुद्धांसारखं मेडिटेशन कोण करणार आहे. तर आणि फायनली मित्रांनो हा बुद्धांसोबत परिसर मेडिटेशन इथला करायला संपलेला आहे. आपण भाग्य सगळं लागतं. काही आपण बऱ्यापैकी या कॅप्चर ठिकाणी केलेलं आहे आपल्या मित्रांनो व्हिडिओमध्ये. इतकं चाललो होतो आपल्याला जवळपास आपले पाय दोन्ही जे आहेत एकमेकाला मांड्या घासून पाय एकदम तिथं लाल झाले होते. म्हणजे पायाच्या आतमध्ये आपल्याला चालायला त्रास होत होता. इतकं आपण चाललो परंतु आणखी जास्त आपल्याला बघता यावं असं वाटत होतं. खूप सारा पूर्णला पूर्ण ही काही बाग आहे ही मी घ्यायचा प्रयत्न केला, परंतु मित्रांनो संपूर्ण जी बाग आहे ती आपण ह्या क्षणचित्रांमध्ये घेऊ शकत नाहीत. कारण की मुळातच खूप मोठा असा अवाढव्य पद्धतीचा परिसर आहे. आणि तुम्हाला वाटते 100 एकर माणूस 1-1.5 तासामध्ये फिरू शकतो का? तर मित्रांनो
एक पूर्ण दिवस सकाळी तुम्ही 9 वाजता या ठिकाणी या आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णला पूर्ण जो काही शो आहे, तिथं हातीचा शो आहे, तिथं अल्कारेजचे गाणे आहेत, त्याच्यानंतर त्या ठिकाणी हा पूर्ण निसर्गरम्य परिसर आहे. हे संपूर्ण एन्जॉय करायचं आहे तुम्हाला दिवस पुरणार नाही. And आणि finally, त्यासोबतच friends, जेवण पण एकदम here is we look at हटके आणि लाजवाब पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला शब्दामध्ये मी माझ्या भावना सांगू शकत नाही. इतकं सुंदर आणि मनाला भावणारं मला या ठिकाणी निसर्ग सौंदर्य लाभलं आणि इतक्या जवळून मी आज या गोष्टी अनुभवल्या. तर 1 लाख रुपये पर पर्सन अशा पद्धतीनं तुम्ही जर खर्च केले तुमच्या जीवनावर तर तुम्हाला वाईट वाटणार नाही. अशा पद्धतीची थायलंडची ट्रिप होऊ शकते. तुम्ही खूपच जास्त नशीबवान समजताल स्वतःला मी या ठिकाणी आल्याच्या नंतर. कारण की इथं जे मिळेल ते जगात दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळणार नाही. थायलंडमध्ये रामकिन नावाचं एक ग्रंथ आहे जो की त्यांचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. तो त्यांनी या ठिकाणी रेखाटलेला आहे आणि रामकिन हे आपल्या रामायणावरून घेतलेलं आहे. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. या ठिकाणी आमच्या गाईड होत्या, त्या इंग्लिशमधून जे आहे आम्हाला काही टिप्स देत होत्या आणि आमचे जे काही मेंटर आहेत ते आम्हाला हिंदीमधून टिप्स देत होते. कारण की सगळ्यांनाच इंग्लिश व्यवस्थित येईल असं आपल्याला म्हणता येत नाही. त्यानंतर मित्रांनो, संपूर्ण फिरायचं झाल्याच्या नंतर आपण तिथल्या जे काही हॉटेलच्या शेजारची एक बॉटनी आहे ज्या ठिकाणी त्यांनी एक बाग बनवलेली आहे त्या ठिकाणी आलो. कारण की आता पलीकडला जो परिसर आहे तो संपूर्ण आपल्याला आपल्या जेवणाची पण तयारी करायची होती. त्याच्यामुळं आपण हळूहळू आपल्या जे काही जेवणाचं हॉटेल आहे त्या हॉटेलकडं आलो आणि इथं आपल्याला खायला खूप सारे जास्त पक्वान पाहायला मिळाले. जे की पापड म्हणा किंवा मग पापड्या म्हणा, स्नॅक्स म्हणा, त्याच्यानंतर चपाती म्हणा, रोटी म्हणा, त्याच्यानंतर पूर्ण इंडियन फूड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. मासे, चिकनचे 2-4 प्रकार, त्याच्यानंतर भाताचे 2-4 प्रकार. म्हणजे तुम्ही काय खाणार असा प्रश्न तुम्हाला पडतो. आणि मी त्या ठिकाणी अननसाचं ज्या पुड्या आहेत त्या खाणं पसंत केलं. कारण की माझं जेवण जस्ट 2 तासापूर्वी झालेलं होतं. आमचा ब्रेकफास्टच 2 वाजता झालेला होता. त्याच्यामुळं त्या ठिकाणी मी काही जास्त खाल्लेलं नाही. त्याच्यानंतर मग मित्रांनो तिथंच आपण हॉटेलच्या अवतीभोवती विरंगुळा म्हणून जेवण केल्याच्या नंतर फिरायचं ठरवलं. आणि या ठिकाणी आपल्याला सुंदर पद्धतीचं डायनासोरचं हे चित्र पाहायला मिळालं. खरं तर असे डायनासोर आणि एवढ्या भारी भारी पद्धतीचे डायनासोर बघितल्याच्या नंतर डायनासोर जिवंत असायला पाहिजे होते अशी भावनासुद्धा कधीतरी होती की बाबा ह्यांच्यासोबत जसं आपण हातीसोबत खेळात तसं खेळायला भेटलं असतं का आपल्याला, किंवा मग ह्यांचे शो माणसाने केले असते का. या ठिकाणी एक लेडी होत्या, त्या बहुतेक ब्लॉगर होत्या, परंतु त्यांना काही इंग्लिश समजत नव्हती आणि आपल्याला काही थाई जमत नव्हती. म्हणून आपण काही त्यांच्याशी चर्चा करू शकलो नाहीत. त्यांना म्हटलो मी की बाबा थोडंसं तुमची जी काही इंटरव्ह्यू आहे तो तुम्ही द्या. पण त्या म्हणाल्या प्लीज नो तर नो. मग काय, आपण निसर्ग सौंदर्य तर दाखवायचं तुम्हाला प्रण केलेला होता तो दाखवण्यात आपण कुठलीही कसोटी ठेवली नाही. कसं वाटतं मित्रांनो, कशी वाटते हिल ते तुम्हाला पलीकडल्या कडेला जे डायनोसॉर दिसतात त्याच्या पलीकडपर्यंत हा परिसर आहे. तुमच्या कॅमेऱ्यात बसत नाही इतका मोठा पद्धतीचा हा आवाढव्य पद्धतीचा परिसर तुम्हाला त्या दिवशी तुम्हाला ट्रॅव्हल्सनं जर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. आतमध्ये ट्रॅव्हल्स पण आहेत, मिनी ट्रॅव्हल्स. पण माझी एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला ॲडव्हेंचरस करायची इच्छा आहे तर तुम्ही चालतच संपूर्ण परिसर फिरा. एक 3-4 तास लागतील तुम्हाला, परंतु तुम्हाला टाइम कसा गेला आहे हे समजणार नाही. डायनोसॉरचा आवाज यायला लागला जास्त मित्रांनो मजा आपल्याला या येईल. ठिकाणावरून. तर आजच्या व्हिडिओत एवढंच. थँक्यू सो मच. वाव, कसं वाटतंय ना, एकदम क्लासिफाईड. Dun, 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 dun.
And this is the final round about our video. And we came our place. You can look at this time.ขวามือตัวนี้จะเป็นรากไม้สักอายุ200 กว่าปีนะครับ मित्रांनो, या ठिकाणी हत्तीची सवारी पण आलेली आहे आणि खूप सारे हत्ती या ठिकाणी आहेत. पैसे पण लागतात त्याला. आणि आता संपूर्ण फिरून आल्याच्या नंतर मित्रांनो आपण शो पाहण्यासाठी चाललेलो आहोत.